एक छोटीशी गोष्ट सांगायची की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी मोटिवेशन मिळालं, थोडं जरी इन्स्पिरेशन मिळालं, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की काही ना काही करावं, तर तुम्ही अजिबात मागे हटू नका. सपोर्ट असो नसो, तुम्ही तुमची करायचंच. येस 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 केलंच पाहिजे. नमस्कार मैत्रिणींनो, अलंकार बाय अदिती 9 या माझ्या ज्वेलरीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत साज ज्वेलरी ब्रँड यांची ज्वेलरी. त्यांच्याकडे अँटिक, हेरिटेज ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी, महाराष्ट्रीयन ज्वेलरी असे असंख्य प्रकार अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी ट्रेंडिंग गंठनसुद्धा त्यांच्याकडे आहेत, गेरू पॉलिशचे आहेत, हेरिटेज आहेत, रजवाडी आहेत, असंख्य प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. इंस्टाग्रामवरचे पेज व्हायरल झालेले आहे, तुम्ही ओळखू शकता, इतकी सुंदर त्यांच्याकडे ज्वेलरी आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ बघूयात. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू. नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू साज डायरी आणि वेलकम टू साज आंबेगाव. तर आपल्याकडे साज 1 ग्रॅम ज्वेलरी शॉपमध्ये महाराष्ट्रीयन ज्वेलरी अवेलेबल आहे. त्याचसोबत ट्रेंडी रजवाडी कॅटेगरी पण अवेलेबल आहे. त्यासोबत अँटिक पॉलिशमध्ये पण असंख्य व्हरायटीज आहेत. ब्रायडल सेट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, कॉम्बो सेट्स पण आहेत. तर आपण स्टार्ट करणार आहोत महाराष्ट्रीयन ज्वेलरी पासून. तुम्ही बघू शकता इथे आपण हा टेम्पल चोकर ठेवलेला आहे, विथ इयरिंग्स येणार आहे, हेवी मध्ये आहे. ह्याला जो पेंडंट दिलेला आहे हा कोल्हापुरी साजचा पेंडंट आहे. खूप सुंदर डिझाईन यावर पण केलेली आहे. आणि टेम्पल मध्ये विशेष काम तुम्ही बघू शकता, खूप सुंदर नाजूक नक्षीकाम केलेलं असतं. डिझाईन्स छोटी असो किंवा मोठी असो, खूप बारीक नाजूक काम केलेलं असतं त्यावर. त्याचसोबत हे अँटिक मधील कोल्हापुरी साज आहे शॉर्ट मध्ये. ह्याला हेवी झुमके येणार आहेत. हे सर्व ज्वेलरी 1 ग्रॅम प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे आपल्याकडे. तर ह्यात असंख्य व्हरायटीज आहेत. ही जी ज्वेलरी बघताय ती प्रत्येक ज्वेलरी ही तुम्हाला ब्रास मटेरियल मध्ये किंवा कॉपर बेस अशी ज्वेलरी मिळणार आहे. डिपेंडिंग ऑन व्हॉट टाइप ऑफ ज्वेलरी यू आर लुकिंग फॉर, त्याप्रमाणे त्याच्यावरती पॉलिशिंग केलेलं आहे. गेरू पॉलिश मध्ये आपल्याकडे ज्वेलरी आहे, त्याचबरोबर रजवाडी फिनिश मध्ये आपल्याकडे ज्वेलरी आहे. सोबतच आपल्याकडे 1 ग्रॅम गोल्ड फिनिश मधली सुद्धा ज्वेलरी अवेलेबल आहे. तर हेवी क्वालिटी, अगदी तुम्ही डोळे झाकून ह्याच्या क्वालिटीवरती विश्वास ठेवू शकता, अशा प्रकारची हेवी क्वालिटी आपण यूज केलेली आहे. तर हा कोल्हापुरी साज आहे शॉर्ट मधला, अँटिक पॉलिश मध्ये आहे. खूप सुंदर कुंदनचं वर्क आहे यावर. ह्याला हेवी झुमके येणार आहेत. खूप सुंदर झुमके पण आहेत. झुमक्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. लटकन, गोल्डन लटकन दिलेली आहे. हे सर्व तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये मिळणार आहे. त्याचसोबत यात व्हरायटीज आणखी आहे. हा सुद्धा लक्ष्मी पेंडंट मध्ये कोल्हापुरी साज आहे. खूप सुंदर पुतळीचं काम केलेलं आहे. आणि ह्याला पण हेवी झुमके येणार आहेत. अँटिक फिनिश मध्ये आहे. आपल्याकडे साधारण रेंज कशी सुरू होते? आपल्याकडे 1000 पासून स्टार्टिंग रेंज आहे. अफोर्डेबल प्राइस मध्ये सर्व 1 ग्रॅम प्रीमियम क्वालिटी तुम्हाला मिळणार आहेत. आणि आपल्याकडे डेली ऑफर्स सुद्धा चालू असतात. आणि डेली ऑफर्स मध्ये तुम्हाला 10% ऑफ, काही वर 20% ऑफ सुद्धा मिळणार आहे. आणि त्याचसोबत फ्री गिफ्ट पण आहे. आणि आपण कुरिअर पण करतो, ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा करतो. येस, ओके. तर हा एक टेम्पल मधला कोल्हापुरी साज आहे शॉर्ट मध्ये. टेम्पल फिनिश मध्ये आहे. खूप सुंदर ट्रेडिशनल आहे. वाव, काम पण खूप छान आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे. हे पण तुम्हाला विथ इयरिंग्स येणार आहे. यावर सुद्धा ऑफर रेट आहे. ओके. आता हे आपण सगळे शॉर्ट बघितले. हो, आता लॉंग मध्ये ह्या व्हरायटीज आहेत. हा चंद्रकोर मध्ये आहे. हा आपण कस्टमाइज केलेला पीस आहे. खूप सुंदर लॉंग मध्ये आहे. मागे गोंडा आहे ऍडजस्टेबल. ओके. आणि खूप छान फिनिशिंग आहे. टेम्पल मध्येच आहे, लाईट पॉलिश मध्ये. आणि ह्याला इयरिंग्स पण चंद्रकोरचे येणार आहे. वाव, खूप सुंदर आहे. सुंदर पण. हो. आणि हे आणखी जे तुम्ही हार बघत आहात, हे हार सुद्धा अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये आहेत. हा जो आहे हा साऊथ मधला अगदी फेमस असा पॅटर्न असं म्हणू शकतो आपण. साऊथ पॅटर्न मध्ये सुद्धा आपल्याकडे असंख्य व्हरायटी आहेत. बऱ्याच ब्रायडल्स साऊथ लुक करतात, तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स, वेगवेगळे कॉम्बो सेट आपण बनवलेले आहेत. बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न असतो की कशावरती काय मिक्स अँड मॅच करायचं, तर अशा प्रकारचे आपण कॉम्बो सुद्धा रेडी करून ठेवलेले आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला आणखी काहीही विचार करायचा गरज नाहीये. आपण एक्झॅक्ट जे हवंय तुम्हाला ते कॉम्बिनेशन मध्ये बनवून ठेवलेलं आहे. असे रेडी सेट सुद्धा तुम्ही परचेस करू शकता किंवा यातले इंडिव्हिज्युअल सेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
तर आणि कॉम्बो जर आम्ही काही घेतलं तर आम्हाला त्याच्यावर काही प्राइस डिस्काउंट वगैरे काही मिळणार आहे का? नक्कीच नक्कीच. जर कॉम्बो तुम्ही घेत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती खूप छान ऑफर, खूप छान डिस्काउंट विथ शिपिंग, जसं म्हटली ही की तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा फ्री मिळणार आहे. तर खूप छान अशी आपल्याकडे व्हरायटी आहे, खूप छान ज्वेलरीची रेंज सुद्धा आहे. कोल्हापुरी साज मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जनरली आपल्याकडे अशा प्रकारचे येलो पॉलिश मध्ये कोल्हापुरी साज जास्त करून अवेलेबल असतात. मार्केटमध्ये अशा प्रकारचे कोल्हापुरी साज आणि अशा डिझाईन मधले तुम्हाला बऱ्यापैकी डिझाईन्स बघायला मिळतील, पण असे अँटिक मधले कोल्हापुरी साज हे तुम्हाला कुठेही जास्त बघायला मिळणार नाहीये, जे तुम्हाला फक्त आपल्याकडेच बघायला मिळतील. त्यासोबतच ही फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. ही तुम्ही गेरू सुद्धा म्हणू शकता आणि याच्यात पॉलिश सुद्धा हाय पॉलिश केलेला आहे. तर अशा प्रकारची फिनिशिंग ही क्वालिटी तुम्हाला फक्त इथेच बघायला मिळणार आहे. प्रीमियम क्वालिटी. येस येस येस. वाव, खूप सुंदर ज्वेलरी आहे ह्यांची. आपली स्पेशालिटी आहे ते तर कशात तुम्हाला सर्वांना माहितच आहे की रजवाडी गंठण. येस, आपली स्पेशालिटी आहे. मार्केट प्राइस सुद्धा आपली सर्वात बेस्ट प्राइस आपण देतो आणि क्वालिटी ती तर उत्तमच आहेत. आपण आतापर्यंत एवढे पीसेस सोल्ड केलेले आहेत रजवाडी गंठणचे आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज अतिशय उत्तम आलेले आहेत. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी आणि याचं फिनिशिंग. पाची कुंदनचं हे गंठण आहे, त्याच्यावरती खूप सुंदर असं डार्क मरून कलरचं काम केलेलं आहे. पट्टीवरती सुद्धा खूप छान असं पाची कुंदनचं काम केलेलं आहे. स्वरोस्की स्टोन मध्ये फिटिंग आहे. मी तुम्हाला हा गंठण वेअर करून दाखवते. वेअर केल्यानंतर हा गंठण अतिशय रॉयल लुक देतो. याच्यावरती दुसरं काहीही वेअर करायची तुम्हाला गरज नाही. हा सिंगल स्टेटमेंट पीस म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि याचं फिनिशिंग, याचं काम अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये केलेलं आहे. याच्यात तुम्हाला बऱ्याच छान छान अशा व्हरायटीज बघायला मिळतील. वाटीमध्ये सुद्धा खूप छान असे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि तुम्ही बघू शकता की ही पूर्ण डिझाईन ही ब्रास मटेरियलमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर याच्यात जे स्टोन यूज केलेले आहेत ते मोझराईट स्टोन आहेत. त्याचबरोबर जे कुंदन यूज केलेले आहेत ते सुद्धा हेवी क्वालिटीचे कुंदन आपण यूज केलेले आहेत. पट्टीवरती सुद्धा खूप सुंदर असं काम केलेलं आहे. ही नेक्स्ट डिझाईन, याच्यावरती सुद्धा खूप छान असं कॉम्बिनेशन मध्ये कुंदनचं काम केलेलं दिसतंय. पट्टीवरती साईडचं पण हे खूप वेगळं हा, आहे. छान. फिनिशिंग मधले मणी आहेत. हा, हा, हे. याची पट्टी अतिशय सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे. ही डिझाईन शक्यतो रिपीट तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. आणि मुख्य म्हणजे काय की हे पीसेस आपण लिमिटेड स्टॉकमध्ये ठेवतो. याचं कारण असं की जास्त क्वांटिटीमध्ये आपण हे जर अवेलेबल करून दिले तर त्याचा युनिकनेस संपून जातो. त्यामुळे त्याचा युनिकनेस मेंटेन राहावा यासाठीच आपण हे लिमिटेड पीसेसच आपल्याकडे अवेलेबल असतात, जेणेकरून जी व्यक्ती हे परचेस करेल ती त्याच्यासाठी युनिक असेल. design. तसा पीस दुसऱ्या कोणाकडे नसणार आहे, राईट. आपल्याला तसंच हवं असतं. मोस्टली सगळ्या लेडीजची हीच डिमांड असते की आम्हाला काहीतरी वेगळं हवंय, आम्हाला काहीतरी युनिक असं हवंय. हा ट्राय करते. आपण खूप हेवी सुंदर पीस आहे. वाव वेअर केल्यानंतर एकदम रॉयल लुक येणार. हो. वाव. ह्याच्या वाट्या विशेष म्हणजे इतक्या हेवी आणि खूप सुंदर कुंदनच्या वाट्या आहेत. याचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिलेलं आहे. म्हणजे रुबी कलर मध्ये याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे, जे की एकदम कॉम्प्लिमेंट करते त्या पूर्ण फिनिशिंगला. हो आणि साईडनी चेन आहे त्यामुळे ते हो खूप हो सुंदर सुंदर दिसतंय. दिसतंय. हो. आणि वरती पुन्हा रुबी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. खूपच छान दिसतंय. याच्यात आणखी डिझाईन्स पण आहेत आपल्याकडे. ही अशी पूर्ण चेन पॅटर्न मध्ये. याच्यातली जी पोत आहे ती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी पोत आहे जी हुबेहूब सोन्यासारखी अशी दिसतीये. याचं सुद्धा पेंडंट अतिशय युनिक असं आहे. आपल्याला जर पेंडंट चेंज करून हो, हवं असेल तर तसंही आपण करू तसंही शकतो. करू शकतो. कस्टमायझेशन वाट्यांमध्ये, पेंडंट मध्ये आपण करून देतो. ओके. त्याच्यानंतर हा बंच पॅटर्न मधला एक खूप सुंर असा पीस आहे. हा तर हुबेहूब याचे आपल्याकडे डेली रिक्वायरमेंट असतात. हा ऑनलाईन 2 ते 3 पीसेस याचे आपण सोल्ड आउट करतो आणि ऑन काउंटर तर ह्याचा सेल खूप छान आहे. वाव, ह्याचं पेंडंट खूप सुंदर आहे. आणि ह्या बंच पॅटर्न मुळे तो एक्झॅक्ट सोन्यासारखाच दिसतोय. आणि इथे पण खूप छान छान पॅच दिलेलं आहे. patch, हो. मोतीचं काम केलेलं आहे खूप सुंदर. वाव. आणि हे जे आहे हे शेवटचं ते सुद्धा त्याचे हो, सुद्धा हो, हो. खूप छान. हा ह्याची जी पोत आहे ही सुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारची आणि सुंदर अशी आहे बघा. सोन्यासारखी. याला जे कॉम्बिनेशन मध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे हा रिअल गोल्ड सारखा थोडासा लुक येतोय. हा, तर अशा प्रकारच्या रजवाडी गंठणमध्ये आपल्याकडे खूप छान छान व्हरायटी येत असतात. तर तुम्हाला आवडला असल्यास नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा साजला.
ताई, एवढी सुंदर तुमची ज्वेलरी आहे, तर तुम्ही हे सुरुवात कशी केली? मला जरा थोडी माहिती द्याल का? येस नक्की. खरं तर आम्ही दोघी बहिणी आणि हा ब्रँड खरं तर स्टार्ट केला माझ्या मम्मीपासून या सगळ्याची सुरुवात झालेली आहे. या सगळ्याची आवड मुख्य म्हणजे तिला होती आणि आवड, तिचा छंद एक म्हणता येईल. खूप शॉपिंग करायची, ऑनलाईन शॉपिंग, शॉपमध्ये प्रत्येक तिने पुण्यातल्या 1 ग्रॅम शॉपला व्हिजिट दिली असेल. एवढी तिला झुमक्यांची क्रेज, नंतर गळ्यातले खूप म्हणजे ही आवड. सगळी आवड जी तुमच्यात आहे ती आईमुळेच आहे. आहे. हा. आवडीचं रूपांतर नंतर पॅशन मध्ये झालं, पॅशनचं रूपांतर नंतर बिझनेस मध्ये हळूहळू होत गेलं. आणि आता आपले 2 ब्रँचेस आहेत. सुंदर. याची सुरुवात खरं तर खूप बेसिक पासून आम्ही सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं माझ्यापेक्षा ते मम्मीच तुम्हाला जास्त डिटेल मध्ये सांगू शकते. काकू, हॅलो काकू. हॅलो. तर थोडी इन्फॉर्मेशन द्या, साज ब्रँड कसा सुरू केला तुम्ही? माझी खूप इच्छा होती आधीपासूनच, मला काहीतरी करायचंय, पण ती इच्छाच लवकर पूर्ण होत नव्हती. बर. मग शेवटी मी निर्णय घेतला, मला करायचंच. मला हा छंदच होता ज्वेलरीचा, बर. खूप छंद होता आधीपासून ज्वेलरी. सगळ्यांची शॉपिंग मीच करायची. आणि मला 2 मुली असल्यामुळे मुलींची शॉपिंग माझ्याकडे खूप असायची त्यांची. आणि बरं. इव्हन घरात कोणाचं लग्न कार्य असेल किंवा सगळ्यांची काही जरी करायची. असेल तरी सगळ्यांची ज्वेलरी माझ्या सिलेक्शन, बहिणीची कपड्यांचं shopping. ज्वेलरी सिलेक्शन तीच करायची. माझ्या आईला काय लागलं सिलेक्शन सगळं माझ्याकडेच असायचं, ज्वेलरीचं तर माझ्याकडेच असायचं. बरोबर. आणि त्याच्यामुळे- त्यातनं ही आवड तुम्ही जोपासली आणि हो, मला करायचंच होतं शॉप, हे करायचंच होतं ज्वेलरी शॉप. माझी इच्छाच होती करायची. हो. येस पण आणि आज सुरुवातीपासून आमच्या दोघींची शिक्षण, घरातल्या बरोबर. जबाबदाऱ्या हा. या सगळ्यामध्ये ती खूप अडकलेली होती. बरोबर. आणि ह्या सगळ्या आवडीला चॅनलाइज कसं करायचं ते तिला कळत नव्हतं. कालांतरानंतर आमची शिक्षण झाली, आम्ही जॉब करायला लागलो. मी पण इंजिनियर आहे. बर, हा. मी ऍज अ प्रोफेसर मी 6 वर्ष जॉब केलेला आहे भारती विद्यापीठमध्ये. Okay. ही ज्वेलरी डिझायनर आर्टिस्ट आहे, ज्वेलरी डिझायनर शी इज सुद्धा अ क्रिएटिव्ह पर्सन. Oh, wow. आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा वा आहे. वा. हे सगळं आम्ही आमच्या फील्डमध्ये आमचं करिअर सुरू झालं. बरं. अँड देन शी गॉट फ्री टाइम. मग तिला असं वाटायला लागलं की आता आता त्यांच्या तरी करिअरला काहीतरी लागल्यात, आता मी थोडीशी माझी आवड जोपासते. कंटिन्यू करू शकते. हम्म. पण ते सुद्धा चॅनलाइज होत नव्हतं की नेमकं कोणत्या डायरेक्शननी जायला पाहिजे. असंच एक दिवशी तिच्या मनात आलं की आपण काहीतरी सुरू करूया. सो आम्ही असा विचार केला की आमचा जॉब सांभाळून आम्ही ऑनलाईन पहिले सुरुवात करूया. बर. हा. कस्टमर्सचा रिस्पॉन्स बघूया, आपल्या ज्वेलरीला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यावरती देन वी कॅन डेव्हलप इट फर्दर. आम्ही एक्झिबिशन्स पण हो, ठेवले, हो. आम्ही एक्झिबिशन पण केले तिघींनी, ते पण. बर. सुरुवातीला आपली अगदी काहीच नव्हतं. म्हणजे सिल्वरची एक छोटीशी वेबसाईट आम्ही डिझाईन केली. बर. ती सुद्धा इन हाऊस, कारण तेवढं फंडिंग नव्हतं. बरोबर. त्यामुळे मी स्वतःच डिझाईन केली होती ती. अगदी छोटंसं, म्हणजे कॅपिटल पण जास्त नव्हतं, थोडंसं कॅपिटल होतं. बर. त्याच्यातून आम्ही स्टार्ट केलं, Okay, वेबसाईट वरून स्टार्ट केलं. हळूहळू सगळ्यांचा रिस्पॉन्स छान यायला लागला. तिचे कनेक्शन, माझे कनेक्शन, मम्मीचे कनेक्शन, अशातून छोटीशी फॅमिली ग्रो होत गेली आणि त्यातून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आम्ही अक्षरशः छोटे एक्झिबिशन्स घेतलेले आहेत, सोसायटीजमध्ये सुद्धा एक्झिबिशन घेतलेले आहेत. त्यातून सगळ्यांचे फीडबॅक आले की खूप छान कलेक्शन आहे, तुम्ही हे खूप कंटिन्यू करा, वाढवा. मग त्यानंतर मम्मीने फायनली एक दिवशी डिसिजन घेतला की आपण आता हे मोठं करायचं. आणि Yes. हा रातोरात डिसिजन होता आमचा साज ब्रांचचा. नावही सुचत नव्हतं आम्हाला. प्रियांकाने नाव सुचवलं. आणि नाव सुद्धा आदल्या दिवशी फायनल झालं. दुसऱ्या दिवशी बोर्ड लावला. करायचा वा, होता वा. आणि आदल्या दिवशीपर्यंत नाव फायनल नव्हतं. अचानक असं सुचलं की आपण साज म्हणून करूया. जशी तुमची ज्वेलरी आहे तसं तुमचं नाव सुद्धा सुंदर आहे. हाफ शॉप असेल, Shop होता. खूप छोटस शॉप होतं. कारण तेच सगळ्यांचं म्हणणं होतं की इतक्या लवकर तुम्ही एवढा मोठा एवढी डिसिजन invest घेताय. स्टार्टिंग आम्ही छोट्याच ह्याच्यातून. बरोबर. त्यामुळे आम्ही छोट्या ह्याच्यातून केलेलं. मी आय थिंक 6 मंथ प्रेग्नेंट होते मी. Pregnant होती. बर. हो. आणि तेव्हा तेव्हा असं सगळं काम चालू होतं. आम्ही दोघींनी पूर्ण इंटिरियर आम्ही स्क्रॅच पासून दोघींनी स्वतः केलेलं केलेलं आहे आहे. सगळं. 2 व्हीलर वरून आम्ही माणसाची कामं केलेलं. असतात हे दोघींनी केलीत, मुलींनी केलेत. Yes. मुलगा नाहीये. मुलीच मुलगा. त्यांनीच हे सगळं काम केलं. मुली अजिबात दोघींनी. आमच्या कमी नाहीयेत. नाही. आणि ब्रँड अगदी म्हणजे छोट्या शॉप पासून आता व्हायरल व्हिडिओज आहेत आपले इंस्टाग्राम वरती. आणि आणि ते सुद्धा मला एक सांगायचं आहे की आमचं जे शॉप होतं त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत होता, सगळं छान चालू होतं. आणि अचानक आदल्या दिवशी आम्हाला कळालं की त्या प्रॉपर्टीवरती स्टे येणार आहे.
आदल्या हो, दिवशी रातोरात आम्हाला ते शॉप खाली करायला सांगितलं. बरं. आम्ही पूर्ण ज्वेलरी रातोरात पॅक केली आणि हे पण पूर्ण फर्निचर बेबी कार मध्ये होतं माझी 3 महिन्याचं बाळ शॉप होतं. मध्ये चालू होतं. ओ माय गॉड. हो. पण आणि- आता जो सक्सेस तुम्हाला आणि आता मिळालेला हा. आहे आणि टचवूड खूप सुंदर जर्नी आहे ही. आणि काकू तुमच्यामुळे आज तुमच्या मुली सुद्धा या ज्वेलरीच्या डिझायनिंग मध्ये आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत आणि खूप अजून तुमची भरपूर प्रगती होऊ देत आणि असे भरपूर अजून तुमचे शॉप सुद्धा सुरू होऊ देत. Yes, yes. ही खूप खूप म्हणजे तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा आहेत आणि अशीच सुंदर ज्वेलरी आम्हाला दाखवत Yes, राहा. yes. मला एक छोटीशी गोष्ट सांगायची की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी मोटिवेशन मिळालं, थोडं जरी इन्स्पिरेशन मिळालं, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की काही ना काही करावं, तर तुम्ही अजिबात मागे हटू नका. सपोर्ट असो नसो, तुम्ही तुमची आवड करायचंच. जोपासा. येस येस हो. येस. केलंच पाहिजे. आपली इच्छा कोण पूर्ण करणार? बरोबर, आपल्याला बरोबर. जर त्याची इच्छाच आहे, करायचंच आहे आपल्याला, ते केलंच पाहिजे. दुसरं कोणी येऊन आपली इच्छा नाही नाही पूर्ण करू करणार. शकत. स्वतःची इच्छा स्वतःच पूर्ण करायची असते. येस येस. Yes. खूप Okay. सुंदर. खूप आज मला तुम्हाला दोघींना भेटून मला माझ्या मैत्रिणी भेटल्यासारखं वाटलं आणि इतकी सुंदर ज्वेलरी आज मी स्वतः सुद्धा काही खरेदी करणार आहे. ते मी तुम्हाला हो. शेवटी दाखवेनच व्हिडिओ मध्ये. आणि थँक्यू सो मच साज ब्रँड thank आणि you. काकू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इतका सुंदर सेट हे हा सेट आणि हे मंगळसूत्र मी घेतलेलं आहे आणि काकू थँक्यू सो मच. Welcome. खूप सुंदर ज्वेलरी आहे. मला प्रचंड आवडली. थँक्यू.